नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी काहीतरी उपयुक्त असा व्हिडिओ दाखवणार आहे. घरामध्ये तडा गेलेला चीर पडलेला एक टब शिल्लक होता, तर तो तसाच फेकून द्यायचा हे आपल्या मनाला रुचत पटत नाही. तर त्यासाठी मी त्यामध्ये काळी माती भरली व थोडंसं शेणखत टाकलं व ही मिरच्याची रोपे मी स्वतः घरी तयार केलेली आहेत. पिशवीमध्ये तिखट मिरचीची रोपे व ही रोपे मी ऑक्टोबर महिन्यामध्ये लावल्यानंतर एक 15 दिवसामध्ये यावरती काळ्या कलरचा मावा ढगाळ वातावरणामुळे जमा झाला होता. त्यावेळी मला वाटलं होतं की ही रोपे येणार नाहीत, परंतु मी एक बिस्लरीची बॉटल घेतली, त्यामध्ये 2 झाकणं गोमूत्र टाकलं व यावरती शिंपडलं होतं. कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषध खत यामध्ये घातलेलं नाही. पाहू शकता कशा प्रकारे याला फूल, कळी व छोट्या छोट्याशा मिरच्या लागलेल्या आहेत. आता हे 5 ते 6 झाडं अत्यंत डौलदार अशी झालेली आहेत. कोणत्याही साईडनी टप्पावरती जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, आपल्या कष्टाचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर, लाईक नक्की